लाइफ इंडिया टीव्ही न्यूज। आपला कोणते अरमान माझा अर्थ काय? दाएं बाएं ऊपर नीचे आगे पीछे पाऊस आला तर काय करणार? कृपया रिक्षा जरा सावकाश चालवा. महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा या अभ्यासक्रमाच्या परीक्षेचं भिवंडीतील शिवसेना शहर जिल्हा शाखा अजयनगर केंद्र येथे अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वी आयोजन करण्यात आले। या परीक्षेसाठी मोटार वाहन निरीक्षक RTO मिथिलेश मालांवर, दीपाली जैन आणि अरुणाताई पाटील यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली। केंद्र संचालक म्हणून गजेंद्र गुळवी यांनी संपूर्ण परीक्षेचं नियोजन व समन्वय यशस्वीरित्या सांभाळला। तसेच या उपक्रमात बॅच क्रमांक 1, 2, 3 आणि 4 मधील सुमारे 250 रिक्षा चालक व टॅक्सी चालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मराठी भाषेचं ज्ञान व्हावे, मराठी भाषेचा सन्मान वाढावा आणि दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर अधिक प्रभावीपणे व्हावा या उद्देशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भिवंडीत हे अभियान राबविले। हा उपक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख भिवंडी पूर्व गजेंद्र गुळवी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व परीक्षक, पदाधिकारी, स्वयंसेवक, आयोजक तसेच परीक्षेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी चालकांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले। मराठी भाषा संवर्धनासाठी अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक जनजागृती होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। सर्वांना जय महाराष्ट्र। आणि आपण पाहतच आहात की आता परिवहन विभागाने आता एक नवीन GR काढला आहे की महाराष्ट्रात राहायचं तर मराठी आलीच पाहिजे। तर याच्याने आपण पाहत असाल की महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या विद्यमानाने आपल्याला हा महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा हा पाठ्यपुस्तक मिळाला। आणि नक्कीच मी आपल्याला सांगू इच्छितो की मी गजेंद्र प्रभाकर गुळवी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख ह्या नात्याने ही जिम्मेदारी घेतली। आमच्या उपनेत्या ज्योतिताई ठाकरे यांनी मला सांगितलं की आपल्याकडे भिवंडीमध्ये मराठी भाषा जे शिकवायची आहे रिक्षा चालकांना किंवा जे पण टॅक्सी चालक आहेत यांना, तर ती जिम्मेदारी तुम्ही घेणार का, तुम्हाला पेलवणार का ती जिम्मेदारी? तर मी त्यांना एका सेकंदातच सांगितलं हो, कारण आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आमचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी पहिला आम्ही जेव्हा शिवसेनेत जे पण शिवसैनिक आहेत त्यांना एकच आदेश दिलेला आहे की आपण जास्त शिवसेनेमध्ये राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करायचं। म्हणून शिवसेना ही नेहमी 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत असते। याच हेतूने ह्या गोरगरीब रिक्षा चालकांना कुठेतरी एक आधार मिळावा, मराठी भाषा मोफत शिकवण्यात यावी, म्हणून मोफत शिकता यावी म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतला। आणि मी नक्कीच आज संपूर्ण महिना म्हणजे 3-4 आठवडे आम्ही हा क्लास घेतला आणि मी बघतोय की माझ्या या तमाम रिक्षा चालकांनी चांगल्या प्रकारे मला प्रतिसाद सुद्धा दिला आणि मी जे शिकवलं त्याचा आज मला फळ सुद्धा मिळतंय। आपण पाहतच असाल, मी जेव्हा परीक्षा घेत होतो RTOचे आमचे साहेब जे आलेत त्यांनी सुद्धा इथे RTO परीक्षा घेतली, परीक्षक म्हणून त्यांची सुद्धा इथे निवड झालेली आणि त्यांनी सुद्धा परीक्षा घेतली। आणि आमच्या शिवसेना पक्षाच्या जिल्हा संघटिका दीपालीताई जैन असो किंवा विधानसभा संघटिका
करुणाताई पाटील असो यांनी आपण बघितलं असेल की आज एक्झाम चालू आहे आणि आपण त्याचा व्हिडिओसुद्धा घेतला आहे की विद्यार्थी किती चांगल्या प्रकारे उत्तरं देतात. खरंच आज मला सुद्धा आनंद वाटते की मी जे शिकवलं त्याचा आज मला कुठेतरी चांगला फळ मिळाला आणि यांनी सुद्धा मला चांगला रिस्पॉन्स दिला. यांचे सर्व रिक्षा चालकांचे सुद्धा मी आभार मानतो आणि माझ्यावर ही जिम्मेदारी दिली असे आपले महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य संस्था आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांचे सुद्धा आभार मानतोय की आपण विश्वास टाकून माझ्यावर जी जिम्मेदारी दिली ती जिम्मेदारी मी आज पार पाडत आहे. आणि असाच मला ह्या रिक्षा चालक बांधवांचा असाच नेहमी सपोर्ट राहील, नेहमी त्यांचा मला आधार राहील. आणि मी सुद्धा त्यांना सांगितलंय की भिवंडीमध्ये रिक्षा चालकांचा कोणीही आधार म्हणून किंवा पाठीराखा म्हणून नाहीये. तर आज मी त्यांना मागच्या आठवड्यात पण शब्द दिला आणि आज सुद्धा शब्द देतो की कोणी जरी तुमच्या पाठीशी उभं नसेल तरी हा गजेंद्र गुळवी हा तुमच्या पाठीशी नेहमी उभा राहील आणि ही शिवसेना नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहील. आपण पाहिलंच असेल की भिवंडीमध्ये अनेक पक्षाची लोक आहेत, अनेक पक्षाचे नेते आहेत, परंतु ह्यांना जे रिक्षा चालकांना जे मराठी शिकवण्याची जी धाडस कोणीही केलं नाही, कोणी मुद्दा उचलला नाही किंवा कोणी जिम्मेदारी घेतली नाही. परंतु आज मला सांगायला गर्व वाटते की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ही जिम्मेदारी घेतली. आणि तुम्ही माझ्याकडून सोडा यांच्याकडून सुद्धा ऐकून घेऊ शकता की काय त्यांना याच्यामधून शिकता आलं आणि शिकून त्यांचा काय फायदा येतो. याच्याने फायदा असा आहे की आज हे महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालवतात तर यांना जेव्हा परमिटची पासिंग येते किंवा यांची गाडी पासिंग येते, लायसन्सचं रिन्युएशन येतो, तेव्हा यांना हा सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. हा सर्टिफिकेट महाराष्ट्र शासनाकडून भेटणार आहे आणि याचा त्यांना नक्कीच फायदा होईल. धन्यवाद. आम्हाला मराठी शिकवण्यासाठी शिवसेना उद्धव साहेब ठाकरेंनी आम्हाला यांना गजेंद्र भाऊला दिले ते जिम्मेदारी दिलेत का तुम्ही शिकवा. ते छान भारी शिकवले सर्वांना, या आरामशीर शिकवलं ते का सर्वांना ऐकायला येत की कशा का मराठी सांगायचं काय करायचं सर्व येतात. रिक्षा चालकांना चांगले बोलायला आलेत, त्यांचा आभार आहेत. आपले चार आठवडे झालेत. 4 आठवड्यात सर्व ऐकलं आम्हाला मराठी कसा सांगायचा, कसा बोलायचा, पॅसेंजरला कसा सांगायचा, काय ऐकून घ्यायचं ते सर्वच आम्हाला सांगितलं जोगेंद्र साहेबांनी. तुम्ही एक काम करा, आता मराठीला सांगायला आम्हाला मराठी ऐकत आहेत, तुम्ही मराठीला सांगा काय सांगायचं तुम्ही बोला, आम्ही तुम्हाला उत्तर देणार आहेत. शासनाने आमच्यावर जो नियम लागू केला ओ मराठी बाळासाहेब साहेबांचा जो आदेश आम्ही महाराष्ट्रामध्ये जो शिवसेना आहे यांनी जो आहे ना आपल्या बाजूने घेऊन गोरगरिबा रिक्षावाले, रिक्षा चालका, रिक्षा मालकांनी आपल्या जवळ करून हे आमचे साहेब बसलेले गजेंद्र गुळवी हे आमच्याकडे जो आहे ना 4 आठवड्यात जो आहे क्लास घेतलेली आहे. त्याच्यामुळे आज आम्ही मराठी शिकलेलो आहे. आमच्या रिक्षामध्ये कुठलाही प्रवासी बसलेला आम्ही मराठी बोलू शकतो, मराठीवर व्यवहार करू शकतो, भाडा घेऊ शकतो, ऑनलाईन पेमेंट पण घेऊ शकतो. कुठे पण जायचं असेल आम्हाला कुठली भीती नाही.